डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. पण जे प्रस्थापित लोक असतात त्यांना गरिबांच्या कष्टाची जाणीव नसते. 2004 साली पहिल्यांदा मी वेलफेअर फंड कमिटीची निवडणूक लढवली आणि कामगारांनी मोठ्या विश्वासानं मला त्या ठिकाणी निवडून दिलं. निवडणूक आल्यानंतर मोठमोठाले वायदे आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर परत एकदा महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या भोवतीच इथलं आमदारांचं वातावरण फिरत असतं. हे या मतदारसंघाचं दुर्दैव आहे. आज 2004 ते आता 2024 चालू आहे. गेले 20 वर्ष सातत्याने जवळपास मी 13-14 निवडणुका या ठिकाणी लढलो आणि कामगारांनी मला कधी अपयश येऊ दिला नाही. मला माझ्या जीवनातलं सगळ्यात आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात कुठलं काम केल्यानंतर समाधान वाटतं, तसं माझं एक वैयक्तिक माझ्या कारकिर्दीतलं एक काम ज्याचं मला कायमच समाधान राहील ते म्हणजे. नमस्कार आपल्या सर्वांचं, मी लव अग्रवाल आणि आपण बघत आहात नाशिकचा नेता कोण ही सिरीज. व आपल्या सिरीजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत जगदीश गोडसेजी, जे कामगारांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांचे कामगार बंधू जेवढेही आहेत आपले त्यांच्यासाठी त्यांच्या संघटनेने खूप कामं केलेले आहेत आणि ते इतर राजकारणात त्यांचं नाव खूप प्रचलित झालेलं आहे नाशिकमध्ये. याच विषयांवर, याच मुद्द्यांवर आज आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यांचे विचार काय आहेत, उद्याचं जे राजकारण घडणार आहे त्यामध्ये त्यांचं काय रोल असेल, कसं काय ते करणार आहे, आपण सगळं जाणून घेऊ आज त्यांच्यासोबत. नमस्कार गोडसेजी. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिले आमच्या दर्शकांना हे सांगा की तुमची समाजकारणाची सुरुवात कुठून झाली, थोडक्यात तसं सांगा. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस ही भारत सरकारच्या अखत्यारीत येणारी ही दोन मोठे उद्योग या ठिकाणी आहे. साधारणतः 1924 साली ब्रिटिश कालीन राजवटीमध्ये या ठिकाणी या प्रेसची स्थापना झालेली होती. ज्यावेळेस कागदी चलन पहिल्यांदा भारतामध्ये बनवण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला ब्रिटिश राजवटीमध्ये, तर नाशिक हे ठिकाण त्यावेळेस त्या ठिकाणी निवडलं गेलं आणि या कारखान्याची सुरुवात या ठिकाणी झाली. पहिलं कागदी चलन बनवण्याचं काम त्या ठिकाणी नाशिकमध्ये झालेलं आहे. ही आपल्या सर्व नाशिककरांकरता अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर कालांतराने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो भारतीय बनावटीचा पासपोर्ट आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पहिल्यांदा बनवण्याचं काम इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये त्या ठिकाणी झालं. आज सुद्धा भारतामध्ये पासपोर्ट हा फक्त नाशिकमध्येच बनवला जातो. म्हणून या नाशिकच्या या दोन्ही कारखान्यांचं खूप मोठं वैभव त्या ठिकाणी आहे. आणि 1999 साली या ठिकाणी मी अनुकंप तत्वावर माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी कामाला लागलो आणि 2004 साली पहिल्यांदा मी वेलफेअर फंड कमिटीची निवडणूक लढवली आणि कामगारांनी मोठ्या विश्वासानं मला त्या ठिकाणी निवडून दिलं. माझी जी जडणघडण जी काही झाली आहे, मी कामगार पॅनल हा या ठिकाणी कैलासवासी पिढीदादा गांगुर्डे, कैलासवासी नानासाहेब गुंडाळे, प्रकाश अण्णा बोराडे, त्याचबरोबर त्या ठिकाणी पंढरीनाथजी पाळदे पैलवान, या सगळ्यांच्या जडणीघडणीमध्ये माझी तयारी त्या ठिकाणी झाली. आणि जे मला मार्गदर्शक सहकारी माझ्याबरोबर लाभले त्यामध्ये सध्याचे विद्यमान कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जोंधळे पैलवान, संघटनेचे माजी उपाध्यक्ष सुनील भाऊ वायरे, विद्यमान उपाध्यक्ष राजेश भाऊ टाकेकर, शिवाजीराव कदम, रमेश अण्णा खुळे, असे अनेक अगिनत नावं त्या ठिकाणी घेता येतील, ज्यांनी मला या कामगार चळवळीमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला मार्गदर्शन केलं, माझी जडणघडण केली. आज 2004 ते आता 2024 चालू आहे. गेले 20 वर्ष सातत्याने जवळपास मी 13-14 निवडणुका या ठिकाणी लढलो आणि कामगारांनी मला कधी अपयश येऊ दिला नाही. सातत्यानं मला त्या ठिकाणी प्रत्येक कमिटीमध्ये निवडून दिलं. जसं आपण बाहेर म्हणतो की नगरसेवक, आमदार, खासदार असे टप्प्याटप्प्याने पदं असतात, त्याच पद्धतीनं आमच्याकडे वेलफेअर फंड कमिटी, त्याच्यानंतर जी स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहे त्यामध्ये वर्क्स कमिटी, त्याच्यातही मी 3 वेळेस काम केलं, वेलफेअरला 2 वेळेस केलं. आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात बलाढ्य अशी युनियन समजल्या जाणाऱ्या मजदूर संघामध्ये सुद्धा मी गेल्या 12 वर्षापासून काम करतोय. तर या ठिकाणी कुठल्याही राजकीय वारसा नसताना सुद्धा कामगार चळवळीची आवड, विशेष करून कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेतल्या कारणाने सगळ्या कामगार कायद्यांचा अभ्यास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायद्याचे अधिकार आम्हाला दिलेले त्या अधिकारांचा वापर, राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी
12 बलुतेदार 18 पगड जातींना एकत्रित करून सर्व समाजाला जर त्याचा विकास साधायचा असेल तर सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे ही त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी सर्व एकत्रित समाज करून गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं मी या कामगार चळवळीमध्ये त्या ठिकाणी काम करतोय. विशेष आनंद ह्या गोष्टीचा आहे की या ठिकाणी काम करत असताना अनेक कामगार हिताची कामं माझ्या हातून त्या ठिकाणी झाली. कुठेतरी कामगारांसाठी काम करताच तुम्ही आता राजकारणात प्रवेश करत आहात. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागातील असे कोणते मुद्दे आहेत किंवा कोणत्या समस्या आहेत ज्यांवर तुम्ही राजकारणात प्रवेश घेताच काम करू शकाल व ते मुद्दे सोडवाल? नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्वी 2 मतदारसंघ होते, एक नाशिक मतदारसंघ आणि एक देवळाली मतदारसंघ. कालांतराने ते 4 मतदारसंघ झाले, पश्चिम, मध्य, पूर्व आणि देवळाली असे 4 मतदारसंघामध्ये त्याची विभागणी झाली. या ठिकाणी आता ज्या पंचवटी विभागातून सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे की कामगार नेता हा आमदार असला पाहिजे किंवा कामगार क्षेत्रातील व्यक्तींनी या सक्रिय राजकारणात आलं पाहिजे, तर हा मतदारसंघ होऊन आता 3 टर्म त्या ठिकाणी झालेली आहे. या मतदारसंघाची रचना जर आपण बघितली तर नाशिकची ओळख तंत्रभूमी ते यंत्रभूमी. पंचवटी साईडचा भाग जर बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की काळाराम मंदिर असेल, पंचवटीचा आपला गंगेचा संपूर्ण भाग असेल, हे तीर्थक्षेत्र आहेत. सीता गुफा असेल, या सगळ्या गोष्टी जर तिकडच्या बघितल्या तर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे. आणि या नाशिक रोडच्या या साईडचा जर परिसर बघितला तर नाशिकचं रेल्वे स्टेशन म्हणजे कुठल्याही शहराचं जे काही दळणवळणाची सुविधा असते त्याच्यामध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी खूप गरजेची आहे. ते रेल्वे स्टेशन नाशिकमध्ये, प्रेस सारखे 2 बलाढ्य उद्योग या ठिकाणी आहेत. पूर्वी या ठिकाणी जर आपण बघितलं तर सायट्रिकला पेपर प्लांट होता, बाजूला किर्लोस्कर कंपनी होती, या बाजूला जर आपण गेलो तर मोटवानी कंपनी होती. असे अनेक छोटे मोठे उद्योग, बिटको जे आपण दातमंजन आपण त्या ठिकाणी बघायचो त्याची एक कंपनी त्या ठिकाणी होती. म्हणजे या साईडला बाजारपेठ मुख्य प्रमाणात त्या ठिकाणी होती. शेतकऱ्यांकरता एक कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा याच मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येते. आणि हा मतदारसंघ जर आपण बघितला तर ग्रामीण याला थोडा टच लाभलेला आहे. मग मखमालाबाद असेल, मसरूळ असेल, आडगाव असेल, हा नाशिक रोडचा हा जो काही मळे विभागाचा पट्टा असेल, आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. किंबहुना जरी शहरीकरण झालं असेल तर इथल्या नागरिकांनी इथली शेती विकसित करून बाहेर शेती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून शेतकरी वर्ग, कष्टकरी, कामगार, त्यामध्ये प्रेस कामगार असेल, MSCBचा कामगार असेल, बाजूला जे एकलेअर अट्रॅक्शन आहेत त्याचा कामगार असेल, बाजूला HLचे जे काही कामगार असतील आपल्या जत्रा हॉटेल त्या परिसरामध्ये, त्या कामगारांची संख्या मोठी आहे. तुम्ही मेरी म्हसरूळला जर गेले तर जिल्हा परिषदेचे अनेक कामगार तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. KTHM कॉलेज असेल, MEPचे कॉलेज असतील, तिथले शिक्षक त्या ठिकाणी दिसतील. आदिवासी विभागामध्ये कार्यरत असलेले लोक, म्हणजे आपण जर बघितलं तर दिंडोरी त्या साईडची लोक सर्व त्या ठिकाणी या परिसरात येऊन आता वास्तव्याला आहे. या साईडला आपलं पिंपळगाव, ओझर जर घेतलं त्याची सगळी नागरिक या ठिकाणी वास्तव्य. आमच्या बाजूला सिन्नर या बाजूचा जो परिसर घेतला त्याची सगळं नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आले. म्हणजे हा जो मतदारसंघ हा बसलेला मतदारसंघ आहे. जे कष्टकरी कामगार त्यांनी आपल्या आयुष्याची जी काही कमाई होती त्याच्यातून या ठिकाणी घरं खरेदी केली, त्यांचं वास्तव्य आज या ठिकाणी आहे. आणि ज्या आपल्या जुन्या पिढीने हाल अपेष्टा सहन करून त्यांना जे काही साधन दिलं होतं, नोकरीचं म्हणा किंवा धंद्याचं, व्यवसायाचं, त्याच्यातून आज त्यांनी मुलांची शिक्षण घरदार केली. आणि म्हणून हा मतदारसंघाचा जर सगळा भौगोलिक अभ्यास जर केला तर निश्चितच आपल्याला जाणवेल की कामगार खूप मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये राहतात. आणि म्हणून मी एक कामगार नेता म्हणून काम करत असताना जो माझा अनुभव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. शिक्षण याच्याकरता गरजेचं आहे की येणाऱ्या काळात आम्हाला जर हाताला रोजगार जर पाहिजे असेल तर शिक्षण गरजेचं आहे. पण ह्या ठिकाणी दुर्दैवानं कुठले मोठे उद्योग येत नाही आहे आणि त्यामुळे युवकांचा भ्रमनिरास त्या ठिकाणी होतोय. युवक त्या ठिकाणी डिग्री जर केली, डिप्लोमा जर केला, IT जर केलं तर त्याला पुणे या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी,
हैदराबाद या ठिकाणी, बेंगलोर या ठिकाणी किंवा कलकत्ता या ठिकाणी कामाला जावं लागतं. आज नाशिकमध्ये जे जुन्या काळी आलेले उद्योग आहे, मग महिंद्रा अँड महिंद्रा असेल, आता आपण बॉश कंपनी म्हणतो, पूर्वी मायको म्हणायचो, ती कंपनी असेल, या सगळ्या कंपन्यांचं आता त्या ठिकाणी येऊन अनेक वर्ष झालेली, पण कुठलाही नवीन प्रकल्प आला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथल्या युवकांची भ्रमनिरास त्या ठिकाणी आताच्या सगळ्या राजकारण्यांकडून झालेली आहे. फक्त ह्या मतदारसंघापुरता विचार जर आपण केला तर लोकांना नगरसेवकांना आणि आमदारामधला फरकच कळत नाही. कारण त्या ठिकाणी आजही रस्ते, लाईट, पाणी किंवा ओपन स्पेसमध्ये सभामंडप याच्या पलीकडे आमदारांची दूरदृष्टी सामान्य नागरिकाला दिसत नाही. आणि मग नगरसेवक आणि यांच्यात अंतर काय? विधिमंडळात गेल्यानंतर त्या ठिकाणी युवकांकरता उद्योग असले पाहिजे, हे प्रश्न गरजेचे आहे. जो कामगार आहे, जो या जडणघडणीचा कणा आहे, त्याच्या भवितव्याकरता ओल्ड पेन्शन स्कीमचा विषय असेल, परमनंट एम्प्लॉईजचा विषय असेल, किंबहुना आम्ही आता केंद्रीय उद्योगांमध्ये त्या ठिकाणी काम करतो. 2 उद्योग आपल्याकडे केंद्राचे खूप मोठे, एक HL आणि एक इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस. ज्यावेळेस या जागा अधिग्रहण केल्या असतील त्यावेळेस स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी लागल या अपेक्षेने स्थानिकांनी जागा दिल्या. बाजूला आपल्या डिफेन्स आहे, तिथल्या खूप मोठा परिसर आपला अधिग्रहण करण्यात आलेला आहे. आणि मग स्थानिकांना नोकऱ्या लागतील असा एक दृष्टिकोन त्यावेळेस त्या काही सर्वसामान्यांचा होता. आणि जोपर्यंत एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चालू होते, जिल्हा स्तरीवर भरती होत असायची, तोपर्यंत स्थानिक मुलं या ठिकाणी नोकरीला आली. पण आता ऑल ओव्हर इंडिया लेवलवर भरती गेल्यापासून मराठी टक्का कमी होत चाललेला आहे. मग तो रेल्वेमध्ये असेल, HL मध्ये असेल, प्रेसमध्ये असेल, तरी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की आपल्या मुलांना कसं या ठिकाणी प्राधान्य देता येईल. पण शेवटी याला एक राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे की ज्या जिल्ह्यामध्ये कुठलाही केंद्रीय उद्योग असेल, कुठलाही उद्योग असेल, त्या ठिकाणी स्थानिकांना काहीतरी जागा आरक्षित असल्या पाहिजे. आणि उर्वरित जागा ह्या सर्वसामान्य जे नागरिक आहे देशाचे त्यांना असल्या पाहिजे. पण दुर्दैवाने या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही. आणि विशेष करून आपला जो हा आपल्याला लाभलेलं एक वरदान आहे की दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो. कुंभमेळा आला की फक्त त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे लुटालूट हा प्रकार त्या ठिकाणी होत असतो. सिमेंटीकरण करणं, कॉन्क्रिटीकरण करणं हाच त्याच्या मागचा उद्देश असतो. पण जी पवित्र गंगा आहे, आज जर तुम्ही त्या ठिकाणी जर गेले तर तिचं जर रूप जर बघितलं तर अक्षरशः आपल्यालाही त्या ठिकाणी दुःख होतं की या ठिकाणी स्वच्छ पाणी नाहीये, या ठिकाणी नितळ पाणी नाहीये, जेणेकरून नागरिक त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर त्यांच्या मनाला, आत्म्याला समाधान त्या ठिकाणी लाभेल. त्या ठिकाणी कुठले असं प्रकारचं एखादं मोठं वृंदावन नाहीये, गार्डन नाहीये का ज्या ठिकाणी आल्यानंतर लोक थोडा विरंगुळा फॅमिली बरोबर गप्पा गोष्टी करतील, काही बसतील, उठतील. म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून जर नाशिककडे जर बघितलं तर त्या ठिकाणी लोक ज्यावेळेस शिर्डीला येतात, लोक ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरला येतात, तर आता काळाराम मंदिर असेल किंवा आपला पंचवटीचा भाग असेल, त्या ठिकाणी आल्यानंतर एक आकर्षक सामान्य नागरिकांचं त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याला येणाऱ्या काळामध्ये ही जी काही टेक्नॉलॉजी अपग्रेड होतीये किंवा टेक्नॉलॉजी विकसित होतीये याची काहीतरी जोड असली पाहिजे. अशा कुठल्या गोष्टी होताना दिसत नाही. फक्त निवडणुका आल्या की मोठमोठाली आश्वासनं, निवडणूक आल्यानंतर मोठमोठाले वायदे, आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर परत एकदा महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या भोवतीच इथलं आमदारांचं वातावरण फिरत असतं. हे या मतदारसंघाचं दुर्दैव आहे. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की विद्यमान आमदारांनी जनतेची अपेक्षा पूर्ण केल्या नाही, यावर तुमचंही कौल काय असणार? ह्या विद्यमान आमदारांच्या कुटुंबाला 10 वर्ष हा मतदारसंघ मिळालेला आहे. व्यक्तिगत ते काही आपले दुश्मन नाहीये, जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पण जे प्रस्थापित लोक असतात त्यांना गरिबांच्या कष्टाची जाणीव नसते. जो कष्टकरी आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, जो पीडित आहे, त्याला त्याच्या पोटा पाण्याचं पडलेलं असतं. आणि म्हणून त्याच्या हाताला रोजगार, आता आपण म्हणाल रोजगार म्हणजे नेमकं काय, तो मोठ्याले उद्योगापासून तर छोट्याले उद्योग, गृह उद्योग असतील, महिलांकरता बचत गटाच्या माध्यमातून असलेल्या योजना असतील, अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आणू शकतात. यामध्ये नाशिक जिल्ह्यातली सगळ्यात मोठी, आपण त्याला स्लम म्हणू शकत नाही,
झोपडपट्टी म्हणू शकत नाही, पण तिथं जे नागरिक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहतात अशा खूप मोठा एरिया या मतदारसंघामध्ये येतो. फुले नगर असेल, अनडेव्हलप्ड आपण ज्याला म्हणू शकतो, फुले नगर असेल, पेठ रोड असेल, दिंडोरी रोड असेल, आमच्या इथं नाशिक रोडचा टाकीवरचा परिसर असेल, या ठिकाणी हे नागरिक गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करतात. यांचं पूर्ण वसन असेल, यांना कुठल्या ज्या सुख सुविधा सवलती असतील, त्यांच्या मुलांचे शिक्षण असतील, या पिढीला त्याच्यातून कसं काढता येईल, कारण 2-2 पिढ्या तिथं खपताना आम्ही बघितलेलं आहे, आणि तिसरी पिढी परत जर त्याच ठिकाणी जर गेली तर मग आपण विकास कोणाचा करायचा. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, शोषितांचा, वंचितांचा, पीडितांचा नेतृत्व करणारा सामान्य जर नागरिक जर गेला तरच यांचे प्रश्न सुटू शकतील, असं माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी आहे. जे आपले कामगार बंधू आहेत त्यांसाठी तुम्ही काय काय कार्य केलेले आहेत त्यांच्यासाठी? पूर्वी प्रेस म्हटलं की प्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेकांचा खूप वाईट होता. प्रेस कामगार म्हटलं की व्यसनदीन असलेला हा कामगार अशी ओळख होती. पण कालांतराने ही ओळख पुसण्याचं काम माझ्या कामगारांनी त्या ठिकाणी केलं. आज प्रेसमध्ये सगळ्यात जास्त वेतनमान घेणारा जर कामगार जर असेल तो इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेसमध्ये. आज जी नाशिक रोडची प्रगती आपल्याला दिसते, आज इथं कामगारांनी घरं घेतली म्हणून रिअल इस्टेट जोमानं वाढली. आज इथल्या कामगारांना चांगले वेतन आहे म्हणून बाजारपेठ टिकून आहे. मग ती कपड्याची बाजारपेठ असेल, ऑटोमोबाईलची बाजारपेठ असेल, मोबाईल इंडस्ट्रीची बाजारपेठ असेल किंवा खाद्य वस्तूंची बाजारपेठ असेल, या सगळ्या बाजारपेठी या कामगारांच्या मुळे या ठिकाणी नाशिक रोडचं वैभव त्या ठिकाणी टिकून राहिलेलं आहे. हा एक विभाग हा संपूर्ण या कामगारांच्या प्रगतीवर अवलंबून आहे. म्हणून इथला कामगार टिकला पाहिजे, वाचला पाहिजे, याची प्रगती झाली पाहिजे, ही आमची इच्छा पहिल्यापासून त्या ठिकाणी होती. आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टी आम्ही या कामगारांकरता केलेल्या आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना पगारवाढीमध्ये इन्सेंटिव्ह स्कीम, ओव्हरटाईम, टार्गेट अलाउन्स, स्टॅगर लंच अलाउन्स, त्यांचं वेतन, त्यांचं प्रमोशन, त्यांना रजेचे पगार, त्यांना रिटायरमेंटला ग्रॅज्युटी, असे अनेक प्रकारचे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतले. आणि म्हणून कामगार अतिशय सक्षम त्या ठिकाणी झाला. अशाच पद्धतीनं रिटायर नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मला माझ्या जीवनातलं सगळ्यात आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात कुठलं काम केल्यानंतर समाधान वाटतं, तसं माझं एक वैयक्तिक माझ्या कारकिर्दीतलं एक काम ज्याचं मला कायमच समाधान राहील ते म्हणजे का कामगार रिटायर झाल्यानंतर त्याला 1000 रुपये मेडिकल अलाउन्स मिळायचा आणि त्याला रिटायर केलं जायचं. त्या 1000 रुपये मेडिकलमध्ये आज आपण बाहेर बघतो की वय वर्ष 60 झाल्यानंतर बीपी असेल, ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज असेल किंवा अन्य आजार असेल, महिन्याला लागणारे गोळ्या औषधं 10-15 हजाराची व्हायची. त्याच्यात एखादा मोठा आजार जर जडला तर त्या ठिकाणी मिळालेला सगळा पैसा त्या आजारात जायचा. काही वेळेस तर आपल्या मुलांच्या पुढे करण्याची वेळ सुद्धा त्या कामगारावर यायची. पण आम्ही काय केलं की आज नाशिक जिल्ह्यातले नामांकित 62 हॉस्पिटल इन पॅनल करून सध्या कामावर असलेल्या कामगारांना कॅशलेस सुविधा द्यायची. आणि 2008 नंतर आम्ही हीच सुविधा रिटायरमेंट झालेल्या कामगाराला सुद्धा चालू केली. आणि त्यामुळं आज आमचा रिटायरमेंट जो कामगार आहे, जे काही 5-7 हजार कामगार रिटायर होऊन आज घरी आहेत, त्यांची पत्नी असतील ते असतील किंवा त्यांच्यावर कुटुंबात जर कोणी अवलंबून असेल, त्यांची विधवा मुलगी असेल किंवा अपंग मुलगा असेल किंवा विकलांग म्हणजे डिसेबिलिटी चाइल्ड असेल, अशा सगळ्यांना त्या सुविधेचा लाभ होतो. आणि म्हणून रोज कामगार आम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते आपल्या हॉस्पिटलला आले का त्यांना पाहिजे तितक्या गोळ्या औषधं, डायबिटीज असो, ब्लड प्रेशर असो, कुठलाही आजार असो, नाशिक जिल्ह्यामधल्या अशोका हॉस्पिटलपासनं दाताचा हॉस्पिटल असेल, कानाचा असेल, नाकाचा असेल, हाडाचा असेल, हृदयाचा असेल, म्हणजे जेवढे काही स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्याचं इन पॅनल करून 62 हॉस्पिटल आम्ही इन पॅनल केलेले. ही रिटायरमेंट कामगारांकरता केलेली सेवा आणि त्यांचे मिळणारे आशीर्वाद हे कायम स्मरणात राहतील. आणि दुसरा भाग म्हणजे पूर्वी कामगार मयत झाल्यानंतर त्याच्या वारसाला नोकरी देण्याचं काम होतं. 20 वर्षापासून ही परंपरा, ही जी काही सवलत होती ती बंद झालेली होती. ज्यावेळेस मला संधी मिळाली, कारण मी पण एक अनुकंपा तत्वावर लागलेला एक कामगाराचा मुलगा आहे आणि म्हणून त्याची जाणीव मला माहिती आहे की वडील गेल्यानंतर, घरातला पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबावर खूप अडचणी येतात. मुलांची शिक्षण अर्धवट राहून जातात, मुलींचे लग्न कार्य बाजूला राहून जातात आणि ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या
कमजोर होऊन जातं. नक्कीच. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबातील जर कोणाला नोकरी जर लागली तर त्याची पुढची पिढी परत एकदा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समाजामध्ये उभं राहण्याचं काम करते. आणि म्हणून गेलेला कामगार तर आपण परत आणू शकत नाही, पण त्याच्या कुटुंबाला स्थिर स्थावर करणं ही आमची जबाबदारी समजून आम्ही त्या ठिकाणी मयत कामगाराच्या वारसांना परत घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आतापर्यंत जवळपास 77 मुलांना दोन्ही कारखाने मिळून आपण त्या ठिकाणी अनुकंपावर नोकरी दिली. येत्या 8, 10, 15 दिवसामध्ये परत एकदा 55 ते 56 लोकांना नोकरी त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि असेच टप्प्याटप्प्याने जे काही आमचे बॅकलॉग आहे, कामगार जे मयत झालेले आहेत, असे 2-3 वर्षामध्ये जवळपास 250 ते 300 कामगार बांधवांच्या मुलांना, मयत कामगार जे झालेले आहेत त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ही सुद्धा आमच्या दृष्टिकोनातून एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे त्यांची सिनियरिटी आम्ही वेबसाईटवर अपलोड केलेली आहे. कोणाचं नाव खाली नाही, कोणाचं नाव वरती नाही, कोणाकडून कुठल्या प्रकारचं चहा सुद्धा आम्ही पित नाही. त्याला 1 रुपया खर्च न येता या ठिकाणी नोकरी लागतीये. आणि त्यामुळं त्या कुटुंबाचे जे आशीर्वाद आहे, त्या मुलांची जी भक्कम साथ आहे, हे सगळं बघितल्यानंतर खरोखर निश्चितच मनाला एक खूप मोठा आनंद होतो की आपण या कारकिर्दीमध्ये रिटायरमेंट कामगार असेल, जो कामगार आपल्याला मध्ये सोडून गेला तो मयत कामगार असेल, आणि जे काही विद्यमान कामगार आहेत त्यांच्याकरता भरपूर काही करू शकलो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं जर झालं तर ह्या कारखान्यामध्ये पुढील 25 वर्षाकरता कामगाराच्या हाताला काम राहावं म्हणून जवळपास 1,5-2 हजार कोटीचं मॉडर्नायझेशन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्या नवीन मशिनरी आहेत दोन्ही कारखान्यांमध्ये. म्हणून पुढच्या 25 वर्ष कागदी चलन असेल, पासपोर्ट असेल, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प असतील, ज्युडिशियल स्टॅम्प असतील, इलेक्शन सील असतील, लिकर सील असतील, असे मोठ्या प्रमाणात कामं त्या ठिकाणी पुढच्या पिढीला सुद्धा टिकावी म्हणून मॉडर्नायझेशन केलेलं आहे. आणि हा नाशिक रोड जो काही परिसर आहे, ज्याची अर्थवाहिनीमधून हा प्रेस या ठिकाणी समजल्या जातात, या दोन्ही कारखाने भविष्यात 40-50 वर्ष इथली अर्थव्यवस्था, ही अर्थवाहिनी चालू ठेवतील एवढं सक्षम बनवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. नक्कीच कुठेतरी कामगारांसाठी केलेलं, कामगारांसोबत राहिलेला माणूस, त्यांच्यासोबत केलेलं काम, त्यांच्या विकासासाठी जो माणूस विचार करू शकतो, ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, तोच माणूस राजकारणात आल्यानंतर नक्कीच राजकारण नव्हे तर समाजकारण करेल व पूर्ण समाजाचा विकास करेल, अशीच आपण जगदीश गोडसे सोबत अपेक्षा ठेवू. धन्यवाद. धन्यवाद.